नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर भाग 26. अखिल मुक्ता तिच्या घरी सोडतो. त्याच्या घरी आला होता. ताराने अखिलसाठी कॉफी बनवायला सांगितली. अखिल फ्रेश होऊन आला. अखिल कॉफी घेत बसला होता. अखिल, पाऊस सुरू व्हायच्या आधी निघून यायचं ना, आजी म्हणतात. मुक्ता पावसात भिजली, आजारी पडली. तिला तसे कसे घेऊन येऊ? तिच्यासाठी हॉटेलला रूम घेतली. अखिल म्हणतो, आता कशी आहे? आजी म्हणतात, ताप नव्हता, तिला बोललो होतो हॉस्पिटलमध्ये जा, थोडा वेळाने कॉल करून बघतो. अखिल म्हणतो. आजी आणि अखिल बोलत असतात. तिथं तारा पण असतात. सागर लवकर घरी आले होते. सागर ताराला हाक मारतात. तारा लगेच सागरजवळ येतात. कल्पेश आणि सिमी येणार आहेत, ते सकाळीच निघाले आहे. अखिल, मला तुझ्यासोबत बोलायचे आहे, सागर म्हणतात. रूममध्ये फ्रेश होण्यासाठी जातात. मॉम डॅडला माझ्यासोबत काय बोलायचं आहे? अखिल म्हणतो, तुझ्या लग्नाबद्दल असेल. तारा म्हणतात, मॉम पण कोण मुलगी आहे, ती कशी असेल? अखिल म्हणतो, तू तिच्यासोबत बोलणार नाही, तिला बघणार नाही, तुला कसं समजेल ती मुलगी कशी आहे? आजी म्हणतात. अखिल काही बोलत नाही. तो डोळे बंद करून घेतो. त्याला फक्त मुक्ता दिसते. त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. अखिल, अखिल, सागर म्हणतात. ते पण त्याच्या जवळ आले होते. अखिल भानावर येतो. सागरकडे बघतो. आम्ही तुझ्यासाठी मुक्ताला पसंत केली आहे. आम्हाला सगळ्यांना आवडली आहे. तुला मुक्तासोबत लग्न करायला आवडेल का? सागर म्हणतात. अखिल तर सागरकडे बघतो आणि सागरला मिठी मारतो. सागर पण हसतात. तुला मुक्ता आवडायला लागली आहे का? सागर म्हणतात, मी तिला बघितले तेव्हाच मला ती आवडली होती. तिचा भूतकाळ ऐकला तेव्हा अजून मी तिच्या प्रेमात पडलो. तिने त्याला आपलं मानलं होतं. ती ज्या व्यक्तीवर प्रेम करेल त्याच्या साथ कधीच सोडणार नाही, शेवटपर्यंत त्याची साथ देईल. अखिल म्हणतो. आजी आजोबांना अखिल जवळ जातात. त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात. आम्हाला वाटलं होतं तिचा भूतकाळ ऐकून तू नाही म्हणशील, पण तुझे विचार खूप छान आहे. सागर आणि ताराने खूप चांगले संस्कार तुझ्यावर केले आहे. आजोबा म्हणतात, बाबा तुमच्याकडून आम्हाला पण मिळाले आहे. जास्त कौतुक तर ताराचे करायला पाहिजे, तिनेच मुलांना चांगले वळण लावले. सागर म्हणतात. तारा काही बोलत नाही. तिला पण तिच्या आईबाबांनी कडूनच चांगले संस्कार मिळालेले असतात. आता आपण गिरीशच्या कॉलची वाट बघू, सागर म्हणतात. हॅलो अखिल दादा, बाहेरून आवाज आला. ते बघायला गेले. कल्पेश, अखिल म्हणतो. कल्पेशला मिठी मारतो. मी आलो आहे, प्रमोद म्हणतो आणि तिघं भाऊ मिठी मारतात. तारा सिमीजवळ जातात. नोकरांना आरतीचं ताट आणायला सांगतात. कल्पेश आणि सिमीला सोबत उभं करतात. त्यांना ओवाळतात. कल्पेश आणि सिमीला आत येण्यासाठी सांगतात. तारा नोकरांना ताट घेऊन पाणी आणायला सांगतात. प्रमोद तर अखिलला पकडून ठेवलेलं होतं. त्याला अखिलकडे येता येत नव्हतं. आता तो आला होता म्हणून त्याने अखिलला सोडलं नव्हतं. कल्पेश आणि सिमी आजी आजोबांजवळ गेले. त्यांना नमस्कार केला. प्रवास चांगला झाला ना, आजी म्हणतात. खूप छान झाला. आम्हाला बोर कसं होईल? आम्ही बडबड मशीन जे आणलं होता, कल्पेश म्हणतो. प्रमोद विचार करायला लागला. कोणतं मशीन आणलं आहे? अखिलला समजलं. तो हसायला लागला. तू का हसत आहे? प्रमोद छोटासा चेहरा करत म्हणतो. कल्पेश, मी तुला मारेल. कशाला त्याला त्रास देतो? अखिल नाटके रागवत म्हणतो. आता कल्पेशला समजलं, मला बोलत होता. प्रमोद म्हणतो. कल्पेशच्या जवळ जातो, त्याला मारतो. कल्पेश पडायला लागतो. ते घरात पडत असतात. सगळे त्यांना बघून हसत होते. लहान मुलांसारखे मस्ती करत होते. आजी आजोबांना खूप छान वाटत होतं. बस आता मस्ती, आता चालले आहे ना, फ्रेश होऊन या. अखिल, तू थोडा आराम करून घे. सागर म्हणतात. अखिल दादा बरं नाही आहे का? काका तुला आराम कर असे का म्हणत आहे? कल्पेश म्हणतो. मी पुण्यावरून आलो. रात्री पाऊस खूप होता, लाईट पण नव्हती. अखिल म्हणतो. तारा, कल्पेश आणि सिमीला रूम दाखवायला जातात. प्रमोद अखिल जवळ गेला. प्रमोद फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. अखिलने बेडवर आडवा झाला. मुक्ता आठवायला लागला. उशी जवळ घेतली. त्याला वाटत होते मुक्तालाच जवळ घेतले आहे. त्याला लगेच झोप लागली. प्रमोद फ्रेश होऊन आला. तो पण अखिलजवळ बेडवर आडवा झाला. त्याला पण लगेच झोप लागली. मुक्ता पण घरी आल्यावर रुपालीसोबत बोलली. फ्रेश झाली. बेडवर आडवी झाली. मुक्ताने डोळे बंद केले. तिच्या डोळ्यासमोर सकाळी अखिलने तिला मिठीत घेतले होते तेच दिसले. तिने लगेच डोळे उघडले.
अखिल सरांच्या मिठीत किती सेफ वाटत होतं. सगळं दुःख विसरल्यासारखं वाटत होतं. मुक्ता काय विचार करत आहे? वेडी झाली आहे का? अखिल सर किती छान आहे, मुक्ता म्हणते. अखिलचा विचार बाजूला करून झोपून जाते. हिमानी आज ऑफिसला आली होती, पण खूप शांत होती. काल तिने आलोकसोबत केले त्याची तिला लाज वाटत होती. आलोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? काय मुलगी आहे, बिनधास्त माझ्याजवळ आली, माझ्या गालावर किस पण केला, हिमानी विचार करत होती. हिमानी काय झाले? आज आल्यावर बोलली पण नाही. कल्पेश दादा आणि प्रमोद आले आहे, घरी येशील का? पूनम म्हणते. अगं डोकं दुखत आहे आज खूपच, आणि कुठंच मन लागत नाही आहे, हिमानी म्हणते. गोळी घेते का? पूनम म्हणते. तुझ्याकडे आहे का? हिमानी म्हणते. माझ्याकडे नाही आहे, आलोकच्या कॅबिनमध्ये आहे, आणून देऊ का? पूनम म्हणते. पूनम आलोकच्या कॅबिनकडे जाते. मे आय कम इन सर? पूनम म्हणते. येस, आलोक म्हणतो. सर मेडिकल बॉक्स कुठं आहे? पूनम म्हणते. तुला काय झाले? आलोक म्हणतो. मला काय नाही झाले. हिमानीचे डोकं दुखत आहे, तिच्यासाठी घेण्यासाठी आले होते. पूनम म्हणते. तिला पाठवते का? मी तिलाच विचारतो, तिला इथं टॅबलेट देतो. आलोक म्हणतो. ओके, तिला पाठवते, पूनम म्हणते आणि निघून जाते. हिमानीला काय झालं असेल? नीट झोपली नसेल का? काही टेन्शन घेतलं असेल का? काल तर चांगली होती, आलोक म्हणतो. काल तिने जे केलं ते आठवत होता. पूनम टॅबलेट आणली का? खूप डोकं दुखायला लागलं आहे, हिमानी म्हणते. तुला आलोकने कॅबिनमध्ये बोलवलं आहे, पूनम म्हणते. अरे देवा, आता त्याच्यासमोर जावं लागेल का? हिमानी मनातच म्हणते आणि कॅबिनकडे जायला लागते. मे आय कम इन सर? हिमानी म्हणते. येस कम इन, आलोक म्हणतो. हिमानीकडे बघत होता. तिचा चेहरा ओढला गेला होता. डोकं खूप दुखत आहे वाटतं, आलोक विचार करत असतो. हिमानी खुर्चीला धरून उभी असते. आलोक तिच्या जवळ येतो, तिला पकडतो, खुर्चीवर हिमानीला बसवतो. हिमानी काय होत आहे? अचानक कसे काय डोकं दुखायला लागले? तू काही टेन्शन घेतलंय का? आलोक म्हणतो. हिमानीच्या डोक्यावर हळूहळू हात फिरवत होता. हिमानीला छान वाटत होते. हिमानी बोलणार आहेस का? आलोक जरा चिडूनच म्हणतो. सॉरी, हिमानी एवढंच म्हणते. सॉरी का बोलत आहे? आलोक म्हणतो. मी काल जे केलं त्यासाठी सॉरी म्हणत आहे, हिमानी म्हणते. आलोक हसायला लागतो. तू तसे का केले? आलोक म्हणतो. तुम्ही माझ्याकडे बघत नव्हता, मला त्रास होत होता म्हणून मी तसे केले, हिमानी म्हणते. मुक्ताला कोणी पण बोलेल तर ते मी ऐकून घेणार नाही. तिच्याकडून चूक झाली. प्रेम करणं वाईट आहे का? तिला प्रेम झाले, तिने घरी सांगायला पाहिजे होते. ती घाबरली. आता जे होऊन गेलं त्यावर तिला बोलून काय फायदा आहे? आलोक म्हणतो. मॉम बोलली होती ना, मला का त्रास दिला? हिमानी म्हणते. मला राग आला होता, आता मला समजलं आहे. आईची सजा या सुंदर मुलीला का द्यायची? आलोक म्हणतो. हिमानी छान लाजते. आलोकसोबत बोलल्यावर तिला बरं वाटायला लागले होते. तिचे डोकं दुखणं पण थांबलं होतं. दोघं पण बोलत बसले. रुपाली मुक्ताला तिच्या रूममध्ये बघायला आल्या. मुक्ताला उठायला लागल्या. तिचं अंग गरम लागले. मुक्ताला ताप आला होता. त्यांनी गिरीशला घरी लवकर बोलवले. ते पण घरी येण्यासाठीच निघाले होते. रुपालीने हॉस्पिटलमध्ये कॉल केला. डॉक्टर घरी येऊ शकत नव्हते. गिरीश घरी येताच रुपाली काय झाले? लवकर घरी का बोलवले? गिरीश म्हणतात. मुक्ताला ताप आला आहे, डॉक्टर घरी येऊ शकत नाही आहे, आपल्याला तिला घेऊन जावं लागेल, रुपाली म्हणतात. गिरीश लगेच गाडी काढतात. मुक्ताला गाडीत बसवतात आणि रुपाली पण बसतात. हॉस्पिटलमध्ये जायला निघतात. रुपाली आलोकला कॉल करतात. त्याला सगळं सांगतात. आलोक लगेच सगळं नीट ठेवतो. हिमानी तिथंच असते. सर काय झाले? ती म्हणते. मुक्ताला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे आहे, तिला ताप आला आहे, आलोक म्हणतो. मी पण येऊ का? हिमानी म्हणते. आता मी जातो, तू नंतर अंकलसोबत ये, आलोक म्हणतो. सांभाळून जा, हिमानी म्हणते. आलोक निघून जातो. हिमानी तिच्या जागेवर येऊन बसते. काम करायला घेते. पूनम तिच्या जवळ येते. हिमानी आता डोकं दुखणं थांबलं का? पूनम म्हणते. आता दुखत नाही आहे, थांबले, हिमानी म्हणते. आलोक का घाईत गेला? पूनम म्हणते. मुक्ताला हॉस्पिटलमधून घेऊन गेले आहे, हिमानी म्हणते. तू पण त्याच्यासोबत जायचं ना, काल पण आजारी होती म्हणून अखिलदादा पुण्याला थांबावे लागले होते, पूनम म्हणते. डॅड सोबत बोलून आज तिला बघायला जाऊ, हिमानी म्हणते. तू आमच्याकडे येणार ना, आपण सगळे जाऊ, पूनम म्हणते. आता काम करून घेऊ, पूनम म्हणते. दोघी पण कामाला लागतात. आलोक घरी जात नाही, तो हॉस्पिटलमध्ये जातो.
गिरीश रुपाली हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी वॉर्ड बॉयला बोलवले. स्ट्रेचर घेऊन येतात. मुक्ताला त्यावर घेतात. मुक्ता मध्ये घेऊन जातात. तिला ॲडमिट करून घेतात. डॉक्टर तिला चेक करत असतात. आलोक पण हॉस्पिटलमध्ये येतो. रिसेप्शनला विचारतो. ते सांगतात. आलोक तिथं जातो. रुपाली आणि गिरीश इथं बसलेले असतात. मॉम डॅड, आता मुक्ता कशी आहे? डॉक्टरने चेक केलं का? आलोक म्हणतो, आताच तिला चेक करायला गेले आहे. डॉक्टर चेक करून येतील. त्यांनाच विचारू, गिरीश म्हणतात. रुपाली रडत होत्या. त्यांना काहीच समजत नव्हते. आली तेव्हा तर चांगली होती, अचानक ताप कस काय आला? त्या विचार करत होत्या. डॉक्टर मुक्ताला चेक करून बाहेर आले. आलोक आणि गिरीश डॉक्टरजवळ गेले. डॉक्टर, मुक्ता कशी आहे? आलोक म्हणतो. रुपाली पण त्यांच्याकडे येतात. घाबरण्यासारखं काही नाही. उठल्यावर तिला खायला द्या. मी गोळ्या लिहून देतो, त्या घेऊन या. ती उठल्यावर खाऊन झाल्यावर तिला गोळ्या द्या, डॉक्टर म्हणतात. दुसरे पेशंट बघायला निघून जातात. ते तिघं पण मुक्ताजवळ जातात. गिरीश तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतात. रुपाली तिच्याजवळ बसल्या होत्या. तिचा हात हातात घेतला होता. आलोक फक्त मुक्ताकडे बघत होता. लवकर शुद्ध येऊ दे, त्याला एवढंच वाटत होतं. नर्स आली. डॉक्टरने गोळ्या लिहून दिल्या होत्या, त्या घेऊन आली होती. आलोकने घेतले. मेडिकल घेण्यासाठी गेला. हिमानी आता पूनमला विचारत होती, घरी जायचे का? विचारणार होती. हिमानीने रवींद्रला कॉल करून सांगितले होते, मी पूनमसोबत तिच्या घरी जाणार आहे. रवींद्रने पण हिमानीला सांगितले, जा कल्पेशला आणि प्रमोदला भेटायला जा. पूनम निघाली का? हिमानी म्हणते. पूनम तिचे आवरते आणि ते घरी जायला निघतात. अखिल उठला, फ्रेश झाला. प्रमोदला पण उठवले, तो पण फ्रेश झाला. दोघं पण बाहेर गेले. तिथे सगळे गप्पा मारत बसले होते. तारा अखिल आणि प्रमोदसाठी कॉपी करायला सांगतात. अखिल, मुक्ताला कॉल केला होता का? तिला बरं वाटत आहे का? आजी म्हणतात. तिला ॲडमिट केलं आहे. पूनम घरात येत म्हणते. अखिल लगेच तिच्याजवळ येतो. तुला कसं माहिती? अखिल पूनमला विचारतो. मी आलोकच्या ऑफिसला जाते ना, तो लवकर घरी गेला. पूनम म्हणते, मी कॅबिनमध्ये होतो. रुपाली आंटीला कॉल आला होता. हिमानी म्हणते, आपण तिला बघायला जाऊ. अखिल म्हणतो, आम्ही फ्रेश होऊन येतो, मग आपण जाऊ. पूनम म्हणते, कल्पेश, सिमी, प्रमोद सगळे बोलत होते. रूममध्ये जातात. मी मेसेज केला, तो तिने पाहिला नाही. तेव्हाच समजले पाहिजे होते, तिला कॉल करायला पाहिजे होता. ती कशी असेल? डॉक्टर काय बोलले असतील? आलोकला कॉल करू का? अखिल मनातच म्हणतो. अखिल आलोकला कॉल करतो. तो पण लगेच घेतो. हॅलो आलोक, मुक्ता कशी आहे? तिला शुद्ध आली का? डॉक्टर काय बोलले? अखिल म्हणतो. घाबरण्यासारखं काही नाही आहे, थोड्या वेळात तिला शुद्ध येईल. गोळ्या दिल्या आहे, सलाईन लावली आहे. आलोक म्हणतो. आम्ही थोड्या वेळात येतो. काही आणायचं आहे का? मुक्ताला जाग आली तर तिला खायला सांगितलं असेल ना, तिला खायला आणू का? अखिल म्हणतो. तुला थोड्या वेळात सांगतो. तुला कसे समजेल? तुला कसे समजले? आलोक म्हणतो. हिमानी आणि पूनम आल्या ना, त्यांनी सांगितले. ओके, आता ठेवतो. काही हवं असेल तर मला कॉल कर. अखिल म्हणतो आणि कॉल कट करतो. अखिल, तू तर मुक्ताला कॉल केला होता ना? आजोबा म्हणतात. मला वाटलं ती झोपली असेल, मी तिला मेसेज केला, तिचा रिप्लाय आला नाही, हे लक्षातच आले नाही. अखिल म्हणतो. मॉम तिला खायला बनवायला सांगते, आंटी पण तिथंच आहे. अखिल म्हणतो. मुक्ताला शुद्ध आली का? तारा म्हणतात. तिला शुद्ध आल्यावर तिला खायला सांगितले आहे. जवळ असलेले चांगले ना? अखिल म्हणतो. तारा किचनमध्ये जातात. नोकरांना खिचडी करायला सांगतात. पूनम आणि हिमानी फ्रेश होऊन येतात. प्रमोद सगळं बघत असतो. अखिलच्या ऑफिसमध्ये होती, तीच मुक्ता असेल का? तो विचार करत असतो. अखिल, आम्ही पण येतो. गिरीश अंकलबद्दल ऐकलं आहे, त्यांना कधी भेटलं नाही. आमचे फिरणे पण होईल. कल्पेश म्हणतो. अखिल फक्त मान हलवतो. पूनम, मुक्ता कुठं आहे? प्रमोद म्हणतो. अखिल दादाच्या ऑफिसमध्ये काम करते, डॅडच्या मित्राची मुलगी आहे. पूनम म्हणते. मी विचार केला होता, तेच आहे. राकेश कुठं आहे? त्याची फॅमिली आहे, हे तर मला समजले आहे. मला वाटत आहे अखिल मुक्ताच्या प्रेमात पडला आहे. मुक्ताची किती काळजी करत आहे. प्रमोद विचार करतो. सोन्या, मुक्ताताईची खूप आठवण येत आहे रे. खूप दिवस झाले, ती आली पण नाही आहे. परशा म्हणतो. काही कामात असेल, नाहीतर आली असती ना. आपण मुक्ताताईला कॉल करायला लावू. मनीषाताई पण आता आली नाही. सोन्या म्हणतो. तू माझी आठवण काढली आणि मी आले. मनीषा म्हणते आणि ती कामावरून आश्रमात आलेली असते. ललित पण तिच्या सोबत असतो. सोनिया आणि परशा मनीषाकडे जातात.
मनीषाताई मुक्ताताईला कॉल करते का? खूप दिवस झाले तिच्यासोबत बोलणं झालं नाही आहे, सोन्या म्हणतो. मनीषा मोबाईल काढते, मुक्ताला कॉल करते. मुक्ता काही कॉल उचलत नसते. मनीषा परत लावते, तरी पण मुक्ता कॉल घेत नाही. सोन्या, मुक्ता कॉल घेत नाही आहे, आपण थोड्या वेळात लावून बघू, मनीषा म्हणते. सोन्या काही मन लागत नाही. परशाला वाटत असते मुक्ताताईला काहीतरी झालं असेल. दोघं पण तिथं मंदिरात होते, तिथं गेले. मुक्ताताईला चांगली असू दे, देवाला बोलत असतात. अखिल आणि ते हॉस्पिटलमध्ये जायला निघालेले असतात. मुक्ताला अजून शुद्ध आली नव्हती. पुढील भागात प्रमोद आता काय करेल? राकेश कुठं आहे हे प्रमोदला माहिती असेल का? मुक्ता शुद्ध येईल का? मुक्ता आजारी आहे, सोन्या आणि परशाला समजेल का? जान्हवी आणि चेतनचे लग्न कसं होतं जाणून घेण्यासाठी ऐकत रहा जखमांवरील फुंकर. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.